पाहतोय अक्षय, नॉन स्ट्राइक एंडला कुणाल, गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्वल दलवी. जय जरीमरी खांडपे ए विपक्षात वीर बजरंग धोंडावळे. मॅचला होती सुरुवात, पहिलाच बॉल निर्धावच्या स्वरूपात हाताळले केले गोलंदाजीच्या माध्यमातून. त्या पद्धतीने पाहिलं तर चांगली लाईन आणि लेन त्यानंतर वेग, या तिन्ही गोष्टी या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याचं उत्तर नव्हतं मात्र बॅटर अक्षयकडे. ह्यावेळेस ऑफ साईडला खेळायचा होता, ऑन साईडला चेंडू निघून चालला. एक सिंगल इथे मात्र मिळेल. पहिली धाव फलकावर जोडली जाते. अक्षयच्या खात्यामध्ये ही पहिली धाव. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक धाव फलकावर. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण जरीमरी खांडपे ही टीमला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळेस ट्रायचा स्ट्रोक, एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरली आहे. फलंदाजाला परतावा लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणार हा पहिला धक्का जरीमरी खांडपे ए टीमला. न्यू बॅटर आपण पाहतो मोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अशा पद्धतीने पाहिलं तर कॉलिंग चुकीची ठरली. यस नो वेट या 3 शब्दाला मैदानाच्या आतमध्ये खूप महत्व आहे. तिथे मात्र तफावत पाहायला मिळाली. त्याचं कारण बनलं अक्षय या बॅटरला मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रयाला जावं लागलं. मोहित हा बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नॉन स्ट्राइक एंडला असेल. स्ट्राइक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल कुणाल. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा. चांगली गोलंदाजी करतोय प्रज्वल दलवी. यावेळेस बॅटची एज, एस्टनच्या मागे चांगला झेल कंप्लीट. अजून एक फलंदाज होईल फेल. विकेटचा बदल. वेगवान चेंडू यावेळेस हाताळला गेला होता प्रज्वल दलवीच्या माध्यमातून. स्ट्रोक जरूर खेळण्याचा प्रयत्न गेला. त्यानंतर बॅटची एज घेऊन सर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चांगला झेल तिथे कंप्लीट केला गेला. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. 2 वर 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. टॉस जिंकल्यानंतर जरीमरी खांडपे ए टीम. वीर बजरंग धोंडावळेकडे चांगले गोलंदाज आहेत. पहिल्याच षटकामध्ये प्रज्वल दलवी आपली कमाल दाखवत असताना आतापर्यंत 2 धाबा खर्च केल्या. त्यामध्ये कुणालला माघारी परतवलं गेले. रनआउटच्या स्वरूपात अक्षय बाद झालाय. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावर, 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना जरीमरी खांडपे ए टीम. यावेळेस रनआउटची संधी आहे. विकेटचं जरूर पतन होईल. बॅटर मोहित परतेल तंबूच्या आश्रयाला लागणार हा तिसरा धक्का. तर पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावर धाबा आहेत 2. 3 गड्याच्या मोबदल्यात
जरीमरी खांडपे ए टीम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आयुष. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रेमनाथ. गोलंदाज आयुष पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर प्रेमनाथ च्या विरोधामध्ये त्यावेळेस फुल टॉस होता. ऑन साईडला स्ट्रोक खेळायचं होतं, थोडंसं बंबल झालं. दुसरी धाव धोक्याची ठरली आहे प्रेमनाथ साठी. मात्र रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिनियर राहुल. चला वेले सहकार्य करा, मॅचला सुरुवात करायची. सिनियर राहुल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आयुषचा पुढील चेंडू ह्यावेळेस डाव्या हस्तीचा बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एक अत्याचा बनणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 4. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. एक चेंडू आतापर्यंत टाकून झालाय. ह्यावेळेस डायरेक्ट हिट कुठं डोक्याचं ठरू शकलं असतं. एके धाव्याने धावफलक पुढे जाईल. 5 अंकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जरीमरी खांडपे ए टीम. 5 वर 4 अशी परिस्थितीतून वाट काढावी लागेल ह्या दोन्ही बॅटरला. प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील आयुषच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचा होता. चेंडू शरीराचा वेध घेणारा राहिलाय. कुठली धाव या चेंडूवर नाहीये. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय 3. चांगली गोलंदाजी करतोय आयुष. वेग आहे. चेंडू पडल्यानंतर उचली घेणार राहिलेत वेगा बरोबर. यावेळेस पायावर आदळलाय, जोरदार अपील केली आहे. लेगपाच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 6. धावांसाठी संघर्ष करावा लागलाय जरीमरी खांडपे ए टीमला. वीर बजरंग धोंडावळेच्या विरोधामध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. धावा जोडायचा असतील तर प्रयत्न केले जात आहेत, परंतु शॉट सिलेक्शन कुठेतरी चुकीचं ठरलंय. शरीराचा वेध घेणारे चेंडू राहिलेत गोलंदाजीच्या माध्यमातून. आयुष या गोलंदाजाकडे लाईन, लेंथ आणि वेग भरपूर आहे. त्याचाच वापर आतापर्यंत केला या गोलंदाजानं. ह्यावेळेस फुल टॉस आहे. ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. कन्व्हिन्सिंग नव्हते बॅटर. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 7 अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. अंतिम चेंडूचा खेळ मार्गस्थ असेल दुसऱ्या षटकातील.
पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर प्रज्वल दौंडेने चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या षटकात आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात आयुषनं. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 8 वर 4 अशी परिस्थिती. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जरी मरी खांडपे ए टीम. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा आहेत 8. 4 गड्याच्या मोबदल्यात फलंदाजी करत असताना जरी मरी खांडपे ए टीम. अंतिम षटक आहे. अंतिम षटकाकरिता मात्र कोणत्या गोलंदाजाला ही जबाबदारी सोपवली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर यश आणलं गेलं अंतिम षटकाकरिता. यावेळेस ऑन साइडला खाली क्षेत्र निवडले गेले. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय चौकार 4. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले 12. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र सीमा रेषेच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. तेव्हा मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना आपण जरी मरी खांडपे ए टीमला पाहतोय. तोपर्यंत शांत ठेवलं होतं दोन्ही गोलंदाजांनी, प्रज्वल आणि आयुषनं. सिनियर ज्युनियर राहुलने यावेळेस चांगला स्ट्रोक दाखवला होता मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये निघून गेला. 1 धाव तर झाली आहे. फक्त एकच धाव असेल. एके धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 13. पंचांचा इशारा येतोय. इथे मात्र बीमर साठी मागणी केली गेली. तिसरा पंचांच्या माध्यमातून हे चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. फक्त एकच धाव असेल. धावसंख्या 1च्या बढतीनं 13. फुल टॉस चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उठवता आला होता बॅटरला. सिनियर राहुल यावेळेस स्ट्राईक एंडला याच्या विरोधामध्ये. यावेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडू या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त एकच चेंडू असा आहे तो सीमारेषेच्या बाहेर गेलाय चौकारच्या माध्यमातून. बाकी चेंडूवर संघर्ष करत असताना बॅटर पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी राहिली या सत्रामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये प्रज्वल दळवीने 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आयुषनं 6 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 5च धावा खर्च केल्यात यशनं. यावेळेस सरळ चेंडू एष्ट्यावर धरला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक 5 जाईल मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रयाला. चला पुढील मॅच आपण टॉस करणार आहोत ही इनिंग संपल्यानंतर.
सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमचा कॅप्टन आणि जर्मन कोणी टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचे. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. या सत्रातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता यश न्यू बॅटर समोर. ह्यावेळेस शेवटचा चेंडू निर्धावान तिसऱ्या ओव्हरची या सत्राची समाप्ती केली. पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या 13. जरीमरी खांडपे ए टीमनं 14 धावांचं आव्हानाचा पाठलाग करावा लागेल वीर बजरंग धोंडावडील टीमला. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे टॉस केला जाईल. सिकंदर स्पोर्ट्स मापुली विपक्षात जर्मन कोणी. मी सन्माननीय स्वप्नीलजी कदम यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. जर्मन कोणी विपक्षात सिकंदर स्पोर्ट्स मापोली या दोन संघांदरम्यान आपण टॉस करत आहोत. जर्मन कोणी टीमच्या माध्यमातून कटासा कॉल. नाण्याची बाजू जर्मन कोणीच्या माध्यमातून लागले. निर्णय करायचा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जर्मन कोणी टीमनं. इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता सिकंदर स्पोर्ट्स मापुली टीमला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा जमवल्या गेल्यात जरीमरी खांडपे ए टीमनं. 14 धावांचा पाठलाग करण्याकरिता सलामीच्या बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला उमेश दलबी तर नॉन स्ट्राईक एंडला प्रज्वल दलबी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय ओमकार. चौदा धाव्यांचा पाठलाग करावा लागेल वीर बजरंग धोंडावडी या टीमला. तर दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पहिला बॉल. ह्यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडस फंबल झालं. पहिली धाव इथे मात्र फलकावर जोडली जाते. स्वतःच खातं खुळे करत असताना संघाचं अकाउंट ओपन करत असताना उमेश दलवीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. स्ट्राईक एंडला यावेळेस प्रज्वल दलवीला आपण पाहतो ओमकार भोईरच्या विरोधामध्ये स्ट्राईक एंड वर. यावेळेस चांगला स्ट्रोक इनफिल्डला च्या वरनं सरळ चेंडूला पाठवला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं सीमा रेषा पार. हाय तोय चौकार 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरनं सरळ चेंडूला पाठवलं होतं सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. 4 धावेने धावफलक 5 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. ज्या पद्धतीनं स्ट्रोक लगावला होता ऑफ स्टोनचा बाहेरचा चेंडू
इनफिल्डला मात्र भेदण्याचं काम केलं होतं आणि 4 धावा या चेंडूवर प्राप्त केल्या. ह्यावेळेस ऑन साइडला खाली क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. स्पिरलेग क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले गेले 7 अंकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. अजून 7 धाव्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. गोलंदाज ओमकार भोईर पुणे चेकदागोनच्या ट्रॅकवर. ह्यावेळेस पायावर चेंडू आदळला होता. जोरदार अपील पाहायला मिळाली. त्या दरम्यान एक सिंगल धाव. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल 8 अंकावर. मात्र 6 धाव्यांची आवश्यकता विजयाकरिता. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज ओमकार भोईर पुण्याचे एकदा. यावेळेस काय घडलंय? सरळ चेंडू एष्ट्यावर आदळला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेटचं होईल पतन. उमेश दलवीला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. लागणारा हा पहिला धक्का. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मैदानात आला आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. जतीन LBW च्या स्वरूपामध्ये मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना पहिल्या षटकातील अंतिम 2 चेंडूवर विकेट प्राप्त केलेत गोलंदाज ओमकार भोईरनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावफलकावर 8 धावा जमा केल्यात वीर बजरंग ढोंडावली टीमनं. अजून 6 धाव्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. चेंडू शिल्लक असतील 12-6 असं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. नयनला आणले गेले दुसऱ्या षटकाकरिता. सेकंडवर सलामीवीर आपण पाहतोय प्रज्वल दलवी. नो स्ट्राइक एंडला बॅटर आकाश. समीकरण साधं आणि सोपं आहे. 12 मध्ये 6 करायचे आहेत विजयाकरिता. परंतु ह्या गोलंदाजाला कठीण हे समीकरण करावं लागेल गोलंदाजांना. ह्यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू निघून चालला 1 धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 9 अंकावर. तर मात्र 5 धाव्यांची आवश्यकता विजयाकरिता. सेकंडला यावेळेस न्यू बॅटर आपण पाहतोय आकाश. यावेळेस पण क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 10 अंकावर. तर मात्र 4 धाव्यांची आवश्यकता आहे. परंतु लाईन चांगली राहिली आहे गोलंदाज नयनची. हात खोलू दिले नाहीत बॅटरला. सिंगलने मात्र विजयाच्या समीप जात असताना आपण हे दोन्ही बॅटरला पाहतोय. यावेळेस रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय. चेंडूला सरळ पाठवला गेलाय पॉइंट क्षेत्रामधून. सीमारेषेच्या बाहेर प्रज्वल दलवीच्या बॅट मधून येणारा हा विजयाचा चौकार.
अभिनंदन वीर बजरंग धोंडावडोली. हार्ड लक टू